माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत। तर यासाठी लागणारे मोती मी आता गुलाबी पांढरे घेतलेले आहे, खात्री घेतलेली आहे, टुंगूस धागा हा 40 नंबरचा आहे, सुई घेतलेली आहे, सुई ही 7 नंबरची आहे आणि यामध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे। तर आपण सुरुवात करू इथून सेंटरपासून। 6 गुलाबी मोती घेतले आहे आणि या 6 मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर या 2 मोत्यातून सुद्धा दोरा काढून घेतला। सुरुवातीला आता 2 पांढरे, 1 गुलाबी, 2 पांढरे या मोत्यातून दोरा इकडे काढला होता, तर या मोत्यातून दोरा आपण इकडे काढून घेऊ। त्यानंतर या गुलाबी मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे 5 मोती घेणार आहोत। 4 मोती घेणार आहोत। 4 मोती घेतलेले आहे। या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेणार आहोत। या मोत्यातून दोरा काढला, पुढच्या मोत्यातून दोरा काढून घ्या आणि इथे 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे 4 मोती घेणार आहोत। 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा घेतला आहे। या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर या गुलाबी मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत आणि या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत। परत इथे 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा असे 4 मोती घेणार आहोत। 4 मोती घेतलेले आहे। या मोत्यातून पहिले पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला, या गुलाबी मोत्यातून दोरा काढू। त्यानंतर याही गुलाबी मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा हे 4 मोती घेणार आहोत। 2 पांढरे, 1 गुलाबी, 1 पांढरा या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे। त्यानंतर या गुलाबी मोत्यातूनही दोरा काढणार आहे। त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढणार आहे, गुलाबी मोत्यातून, आणि या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढणार आहे। त्यानंतर 1 पांढरा, 1 गुलाबी, 1 पांढरा या मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून या गुलाबी मोत्यातूनही दोरा काढू। या गुलाबी मोत्यातूनही दोरा काढला। त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून। आता इथे 2 पांढरे, 1 गुलाबी, 2 पांढरे असे मोती घ्यायचे। 2 पांढरे, 1 गुलाबी, 2 पांढरे या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार। त्यानंतर पुढच्या मोत्यातूनही दोरा काढणार आहे। त्यानंतर या गुलाबी, दोन्ही पांढरे याच्यातून दोरा काढून घ्यायचा आहे। तर त्यानंतर आता इथे 2 पांढरे, 1 गुलाबी, 2 पांढरे मोती घ्यायचे। परत आता 2 पांढरे, 1 गुलाबी, 2 पांढरे या मोत्यातून दोरा काढणार आहे। या पहिल्या मोत्यातून, या पुढच्या मोत्यातूनही। त्यानंतर या गुलाबी मोत्यातून पहिले दोरा काढून घेऊ, या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ। आणि इथे परत आता 2 पांढरे, 1 गुलाबी, 2 पांढरे असे मोती घेणार आहोत। 2 पांढरे, 1 गुलाबी, 2 पांढरे
या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढायचा आणि 1 2 3 या तिन्ही मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आपल्याला. पहिले या मोत्यातून काढला, याही मोत्यातून दोरा काढू आणि याही मोत्यातून दोरा काढून घेऊ. आणि आता ती दोन पांढरे, एक गुलाबी, 2 पांढरे या मोत्यातून दोरा काढायचा, याच्यातूनही काढायचा आणि या 2 मोत्यातूनही काढायचा. मग परत इथे 2 पांढरे, एक गुलाबी, 2 पांढरे असं करून इथपर्यंत इथे यायचं. मग 2 जे आहे 2 पांढरे, एक गुलाबी, 2 पांढरे असं करून हे पूर्ण करायचं. आता हे आपलं सेकंड स्टेज झालेलं आहे. तर आता या मोत्यातून दोरा इथे काढायचा. 1 2 3 3 मोत्यातून दोरा काढून घ्या. आता इथे आपण 3 गुलाबी मोती घेणार आहोत. 3 गुलाबी मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे, या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा. त्यानंतर आता 8 गुलाबी मोती घ्यायचे. इथे 3 मोती घेतले होते, राऊंड केला आपण. नंतर असा येऊन या मोत्यातून दोरा काढला, 8 गुलाबी मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच दोरा काढून घेतलेला आहे. आणि आता 2 गुलाबी मोती घेणार आहोत. 2 गुलाबी मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून आणि या पुढच्या मोत्यातून 2 मोत्यातून आपण दोरा पहिले काढून घेतला आहे. नंतर या मोत्यातून दोरा काढायचा आहे, या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे. त्यानंतर आता इथे परत आपण 8 गुलाबी मोती घेणार आहोत. त्यानंतर आता इथे 8 गुलाबी मोती घेतलेले आहे, या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. आणि आता 2 गुलाबी मोती घेणार आहोत. 2 गुलाबी मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून दोरा काढला, पुढच्या मोत्यातूनही दोरा काढणार आहोत. आणि आता या मोत्यातून या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे, या मोत्यातूनही दोरा काढायचा आहे. आता यासारखे 1 2 3 तुम्ही करा. शेवटचं आहे ते मी तुम्हाला सांगेन. आता इथे आपण सगळ्या शेवटी 7 मोती घेणार आहोत, कारण प्रत्येक वेळा हा आणि हा मोती मिळून हे 9 मोती होतात. जसं इथे आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 तसे हे 2 मोती मिळून 9 मोती होतील. त्यानंतर आता या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ. त्यानंतर या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ. आणि आता आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे. दोरा आतमध्ये ओढून घ्यायचा, ओवायचा थोडा आणि त्यानंतर दोरा कट करून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपण आपली ही कलाकृती आता पूर्ण झालेली आहे. ॲडिशनल 3 मी कलाकृती केल्या होत्या, त्या अरेंज केल्या तरी खूप छान दिसतात. आपल्याला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.